आपले न्यूमरिकल्स चालू होते ऑप्टिक्सवरचे. प्रिझम फॉर्म्युला शिकलो होतो आपण, त्याच्यावरचे न्यूमरिकल चालू होते. पुढचं न्यूमरिकल बघा मग. कॅल्क्युलेट. मी रायटिंग करताना तुम्ही तो क्वेश्चन रीड करत राहायचा आणि गिव्हनचा विचार करायचा. कॅल्क्युलेट द अँगल ऑफ मिनिमम डेविएशन ऑफ रे ऑफ लाइट passing through a prism of refractive index 1.5 and refracting angle of prism 60 डिग्री. वाचा बरं व्यवस्थित. कॅल्क्युलेट द अँगल ऑफ मिनिमम डेविएशन ऑफ रे ऑफ लाइट पासिंग थ्रू प्रिझम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 अँड रिफ्रॅक्टिंग अँगल इज 60 डिग्री. मग गिव्हन काय दिलं बघा तुम्हाला. गिव्हन RI दिलाय n is equal to 1.5. Refracting angle of prism means A 60 degree. We have to count minimum angle of deviation means delta m calculate करायचा आहे. मग काय वापरावं लागेल आपल्याला. प्रिझम फॉर्म्युला पाठ आहे तुमचा. सो बाय प्रिझम फॉर्म्युला n is equal to sin A plus delta m upon 2 upon sin A upon 2. तर जे आपल्याला दिलंय तेवढं आपण व्हॅल्यूज टाकून घेऊ. तर डेल्टा एम फाईन करायचा आहे. मला सध्या तसंच राहू द्या. हा दिलाय किती. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 sin A plus delta m upon 2 upon sin A 60 upon 2. So 1.5 sin A plus delta m upon 2 upon sin 30. So 1.5 is equal to sin A plus delta m upon 2 upon sin 30 ची व्हॅल्यू पाठ आहे तुमची. sin 30 किती असतो बोला पटकन. 1/2 म्हणजे 0.5. सो इट इज 0.5. सो 1.5 इंटू 0.5 हां याला इकडे आणला इज इक्वल टू sin A प्लस डेल्टा m अपॉन 2. ते मल्टिप्लिकेशन करा. 15 5 जा 75 म्हणजे किती तो 0.75. पॉईंट नंतर 2 डिजिट्स. 0.75 sin A प्लस डेल्टा m अपॉन 2. आपल्याला डेल्टा m काढायचा आहे. मग A प्लस डेल्टा m अपॉन 2 साइन इकडे तर ना इनवर्स होतो. साइन इनवर्स 0.75 म्हणजे तो अँगल पाहायचा असतो. आता साइन 0.75 चा इनवर्स. मग नॅचरल साईनमध्ये बघतो आपण डिग्री मिनिटामध्ये आन्सर असतो. तर नॅचरल साईनमध्ये हा नंबर शोधायचा. माहिती तुम्हाला शिकवला गेलं आहे 7500 फाईंड करायचं. पुढे 00 आहे. मग नॅचरल साईनमध्ये बघा किती डिग्री किती मिनिटात येतं ते. शोधताय ना. न्यूमेरिकल्स लर्न करताना
नोटबुक, पेन आणि लॉक टेबल सगळं जवळ ठेवायचं. कोणता नंबर सापडतो तुम्हाला बघा. 7500 च्या जवळचा नंबर पाहिजे आपल्याला. तो सापडला तर चांगलीच गोष्ट आहे. मला 7501 सापडला बघा. 7501 48 डिग्री 36 मिनिट. तुम्हाला पण सापडेल बघा. आपल्याला किती पाहिजे होतं? 7500. हा 1 एक्स्ट्रा सापडला. मग तिथंच मीन डिफरन्स आहे बघा. एकचा मीन डिफरन्स पाहिजे. तो नसेल तर जवळचा कोणता आहे? 2चा. किती मिनिटात आहे? 1 मिनिटात आहे. मग जास्त नंबर सापडला म्हणून हा काय करतो आपण? मायनस. सो ए प्लस डेल्टा एम अपॉन 2 किती आला? 48 डिग्री आणि 35 मिनिट्स. झालं. पुढे बघा. मग आता याला असं करावं लागेल. ए प्लस डेल्टा एम 48 डिग्री 35 मिनिट्स इंटू 2. सो ए प्लस डेल्टा एम 2 ने मल्टिप्लाय करा त्याला. 48 2चा किती येतो? 96 डिग्री. 35 2चा 70 मिनिट्स. ए प्लस डेल्टा एम असं असतं. 60 मिनिट मीन्स 1 डिग्री. मग जो 70 मिनिट आहे त्यातून 60 मिनिट कट करायचा आणि म्हणजे 1 मिनिट होईल. सॉरी 1 डिग्री होईल. तो 1 डिग्री याच्यात ॲड करायचा. वापस एकदा. 60 मिनटं म्हणजे 1 डिग्री. 70 मिनटं आहे म्हणजे त्यातून 60 मिनटं कमी करायचे, लेस करायचे आणि डिग्रीज कन्वर्शन होईल. म्हणजे ते 97 डिग्री 60 कमी झालं म्हणजे 10 मिनिट्स. सो डेल्टा एम 97 डिग्री 10 मिनिट्स मायनस ए. मग डेल्टा एम 97 डिग्री 10 मिनिट्स मायनस ए. ए किती दिलं आपल्याला? 60. सो अँगल ऑफ डेविएशन 97 मायनस 60 डिग्री करा. किती येतो तो? 37 का? 37 डिग्री 10 मिनिट्स. दिस इज अँगल ऑफ मिनिमम डेविएशन. व्यवस्थित ऑब्झर्व करा. कॅल्क्युलेशन करत राहायचं. पुढचा न्यूमेरिकल पाहू बघा. आता हे न्यूमेरिकल कशावरचे येते? प्रिझम फॉर्म्युला. A ray of light is incident normally on one of refracting face of prism of refracting angle 60 degree if the emergent ray grazes the second face. Find Ri of material of prism. बघा व्यवस्थित रीड करा त्याला. तो काय म्हणतो? A ray of light is incident normally at one face of refracting face of prism having angle 60 degree if the emergent ray
grazes the second phase, find Ri of material of prism. पहिले न्यूमरिकल समजला पाहिजे. असा प्रिझम दिलाय तुम्हाला, झालं. तो जो इन्सिडंट रे तो कसा नॉर्मली म्हणजे असा त्याच्यावर इन्सिडंट होतोय, जी नॉर्मल असते 90 डिग्रीची, त्याच पद्धतीने. तर म्हणतो आता हा जो रे जर नॉर्मली इन्सिडंट होतोय तो स्ट्रेट जातो, त्याचं रिफ्रॅक्शन होत नाही. तो म्हणतो आता हा जो इमर्जंट रे हा सेकंड सरफेसला ग्रेज करतोय. ग्रेज म्हणजे असा जातोय. हा इन्सिडंट रे झाला, हा रिफ्रॅक्टेड रे आणि हा इमर्जंट रे. इथं काय काढतो आपण अशी नॉर्मल. हा जो अँगल असतो, अँगल बिटवीन इमर्जंट रे अँड नॉर्मल इज अँगल ऑफ इमर्जन्स. हा काय होतो R2 असतो आणि इथं R1 असतो. बरं, पण आता इथं ऑलरेडी काय नॉर्मली असा जातो येतो, झालं. आपल्याला हा सरफेस महत्त्वाचा होता. मग गिवन कळलं पाहिजे. काय काय दिलं बघा तुम्हाला. रिफ्रॅक्टिंग अँगल मीन्स ए 60 डिग्री. द इमर्जंट रे ग्रेजेस द सेकंड फेस. असा जातो तो अलॉंग द सरफेस मीन्स अँगल ऑफ इमर्जन्स किती होईल 90 डिग्री. सो E इज इक्वल टू 90 डिग्री बिकॉज द इमर्जंट रे grazes the surface. झालं. ओरिजिनल फिगरमध्ये असा गेला होता, असा गेला तो. आता काय फाईंड करायचं आपल्याला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायसाठी आपल्याला स्नेल्स लॉ वापरावा लागेल. तो कसा फाईंड करायचा. सोपी गोष्ट आहे बघा. वी हॅव इक्वेशन होतं प्रिझम फॉर्म्युल्यामध्ये ए इज इक्वल टू R1 प्लस R2. इथं जो आहे हा R2 आहे, इथं काय झालं होतं R1. पण येणारच सरफेस काय होतोय स्ट्रेट येतोय. स्ट्रेट येतोय तर त्याचं रिफ्रॅक्शन होत नाही, म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथला जो राहील हा R1 इज इक्वल टू काय राहील 0. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय माहिती तुम्हाला. द अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल टू द सरफेस. पण तिथं रिफ्रॅक्शन झालंच नाही फर्स्ट सरफेसला. सो R1 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स ए 60 डिग्री, R1 0, R2 फाईंड करायचा आहे. सो R2 इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झालं तो. अँगल ऑफ इमर्जंट माहिती तुम्हाला. मग फॉर सेकंड सरफेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू. इथं आता उलटं लिहावं लागेल तुम्हाला, म्हणजे असा नाही तो. रिफ्रॅक्शन डेन्सरमधून पुढे चाललं आहे रेअरमध्ये. आपल्याला पाहिजे असतं रेअरमधून डेन्सरमध्ये. मग कसं राहील साईन E अपॉन साईन R2. इथं रेअर मीडियमचा अँगल असतो, डेन्सर मीडियमचा अँगल. बस व्हॅल्यूज टाकायचं त्याच्या. काय राहील N इज इक्वल टू साईन E किती 90, साईन R2 60. N इज इक्वल टू साईन 90 किती असतो 1 अपॉन साईन 60. पा नॅचरल साईनमध्ये पाहायचं. पेज तेच चालू आहे बघा आपलं नॅचरल साईनचं. नॅचरल साईनमध्ये साईन 60 माहिती तुम्हाला 0.8660. 0.8660 झालं. स्वतः पण पाहायचं तुम्ही. आता याचं 1 आपण आला तर काय पाहावं लागेल रेसिप्रोकल. मग पेज पलटवा लॉक टेबलचं. रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर्स. पहा बऱ्याच वेळेस शिकवलं तुम्हाला रेसिप्रोकल पण मी. कसा पाहायचा तेही सांगितलं होतं.
हा जो नंबर आहे असा पाहायचा 8.6चा 6मध्ये, इथे बघा 8.6चा 6मध्ये पुढे 0 आहे, पाहायची गरज नाही. मग 8.6चा 6मध्ये पहा, मला दिसतोय 1155. पॉईंटच्या अगोदर 0 आहे. मग आन्सर लिहिताना पॉईंटच्या अगोदर एक डिजिट ठेवायचा. सो दिस इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम. झालं. आता याच्यानंतरचा जो फॉर्म्युला होता आपला प्रिझम फॉर्म्युल्यानंतरचा, तो होता अँगल ऑफ मिनिमम डेविएशनसाठी आपण फॉर्म्युला काढला होता फॉर थिन प्रिझमसाठी. मग त्याच्यावरचे न्यूमरिकल्स पाहता. थिन प्रिझम होता बघा आपल्याला. दॅट इज द प्रिझम हॅव्हिंग व्हेरी स्मॉल रिफ्रॅक्टिंग अँगल लेस दॅन 10 डिग्री. त्याला काय म्हटलं होतं आपण? थिन प्रिझम. आता त्याच्यावरचे न्यूमरिकल फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. बघा, क्वेश्चन नीट रीड करा. थिन प्रिझम हॅज रिफ्रॅक्टिंग अँगल 6 डिग्री. फाइंड द minimum deviation if Ri of material of prism is 1.5. बघ काय काय समजतं आपल्याला. रिफ्रॅक्टिंग अँगल म्हणजे ए इज इक्वल टू 6 डिग्री. आर आय ऑफ मटेरियल ऑफ प्रिझम एन 1.5. काय फाईंड करायचं बघा? फाइंड द मिनिमम अँगल ऑफ डेविएशन, डेल्टा काढायचा आहे. मग रिलेशन आपल्याला पाठ फॉर थिन प्रिझम फॉर्म्युला तुमच्याकडे डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट n-1. बघा आठवा, नाही तर नोट्स दिली मी तुम्हाला, लिहिली असेल तुम्ही नोटबुकमध्ये, त्याच्यात पण सापडेल. कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. डेल्टा इज इक्वल टू A6 n 1.5 minus 1. डेल्टा इज इक्वल टू 6 1 minus 1 0.5. डेल्टा इज इक्वल टू 6 5 3. दॅट इज 3 डिग्री. दिस इज द अँगल ऑफ deviation, minimum deviation for thin prism. पाहिलं? समजलं तुम्हाला? हाच फॉर्म्युला चालू आहे आपला. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन अ थिन hollow prism has a refracting angle 8 degree. Find the angle of minimum deviation if the prism is filled with RR 1.4. फॉर्म्युला तर तोच राहील. काय काय दिले बघा आता. गिवन आर आय म्हणजे एन दिलाय 1.4.
रिफ्रॅक्टिंग अँगल चेंज झाला आहे किती? ए इज इक्वल टू 8 डिग्री. डेल्टा काढायचा आपल्याला, फॉर्म्युला तोच, डेल्टा इज इक्वल टू ए एन मायनस 1. ए माहिती आहे आता किती येतं बघा, 8, एन 1.4 मायनस 1, 8, 1 मायनस 1 0.4, 8 चौक 32, 3.2 डिग्री. दिस इज द अँगल ऑफ डेविएशन. झालं. पुढचा पहा मग, पुढचा क्वेश्चन. Question: If the Ri of the material of thin prism is 1.5, if the ray of light passing through a prism suffers a minimum deviation of 3 degree, find the refracting angle of prism. मग गिवन लिहावं लागेल आता. गिवन कसं आहे बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे 1.5, मिनिमम डेविएशन ऑफ अँगल डेल्टा 3 डिग्री. काय फाईंड करायचं आहे? फाइंड द रिफ्रॅक्टिंग अँगल म्हणजे ए फाइंड करायचा आहे. मग असा फॉर्म्युला आपल्याकडे, डेल्टा इज इक्वल टू ए एन मायनस 1, डेल्टा 3 डिग्री, ए नाही माहिती, एन 1.5 मायनस 1, सो 3, ए 1 मायनस 1 0.5, ए इज इक्वल टू 3/0.5. डिवाइड करावं लागेल. सोपं आहे. पॉईंट नंतर एक डिजिट आहे, पॉईंट काढला वरती एक शून्य वाढवावं लागेल तुम्हाला. 5 6 30, ए इज इक्वल टू 6 डिग्री. पुढचं न्यूमरिकल बघा, व्यवस्थित रीड करा, मोठा आहे तो न्यूमरिकल. विथ अ स्मॉल अँगल प्रिझम द angular dispersion is found to be 0.18 degree. The Ri, the refractive indices, plurality indices for blue and red colors of light are 1.60 and 1.58 respectively. Determine the refracting angle of prism. So determine refractive angle
अँगल ऑफ प्रिझम. पहा बरं काय का तुम्हाला समजतंय. आता फॉर्म्युला चेंज होईल. तर अँग्युलर डिस्पर्शन दिलं आहे तुम्हाला. अँग्युलर डिस्पर्शन मीन्स अँग्युलर सेपरेशन बिटवीन द टू एक्स्ट्रीम कलर. ॲक्च्युली प्रिझममध्ये जर विचार केला आपण व्हाईट लाईटसाठी काढला होता. व्हाईट लाईट होता इन्सिडंट बरोबर. ही स्ट्रेट लाईन ओरिजिनल. इकडं होता रेड कलर आणि त्याच्यानंतर काय होता व्हायलेट कलर. याने आता कोणतं दिलं आहे ब्ल्यू आणि रेड दिला आहे. म्हणजे असं मध्ये असेल तो जसं ना व्ही वायर या पद्धतीने हा ब्ल्यू कलर दिला आहे. यांच्यातलं अँग्युलर सेपरेशन दिलं आहे. हा डेल्टा आर असतो. हा डेल्टा काय बी ब्ल्यू कलरसाठी आणि डेल्टा व्ही व्हायलेटसाठी. पण आता आपल्याला जे दिलं आहे व्हायलेटचं दिलं आहे ब्ल्यू आणि रेडचं दिलं आहे. अँग्युलर सेपरेशन दिलं आहे ते. काय फाईंड करायचं व्यवस्थित बघा. अँग्युलर सेपरेशन दिलं तुम्हाला बिटवीन ब्ल्यू अँड रेड. दॅट इज अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर डिस्पर्शन AD ने लिहितो आपण. AD अँग्युलर डिस्पर्शन किती तर 0.18 डिग्री. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर ब्ल्यू कलर दिला आहे किती तो 1.60. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर रेड कलर दिला आहे 1.58. डिटरमाइन करायचं तुम्हाला प्रिझम अँगल दॅट इज A ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग अँग्युलर डिस्पर्शनचा फॉर्म्युला लर्न आहे तुमचा. अँग्युलर डिस्पर्शन कसं काढलं होतं आपण बघा. सोपं होतं. सो अँग्युलर dispersion is AD is equal to A NB minus NR. इथं पहिले जी आपण डेरिवेशन शिकलो थेरीमध्ये इथं व्हायलेट होता NV मायनस NR होता बरोबर. कारण तिथं आपण दोन एक्स्ट्रीम कलर टू एक्स्ट्रीम कलरमधलं काय घेतलं होतं अँग्युलर सेपरेशन. याने फक्त आता ब्ल्यू आणि रेडमधलं अँग्युलर सेपरेशन दिलं आहे म्हणून NB मायनस NR. अँग्युलर डिस्पर्शन 0.18 डिग्री. ए फाईंड करायचं आहे. डिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर ब्ल्यू कलर 1.60 1.58. सो 0.18 डिग्री इज इक्वल टू A. सबट्रॅक्शन करा. 1.60 मायनस 1.58 किती 0.02 करून बा. 1.60 मायनस 1.58 किती झाला 2 A इज इक्वल टू 0.18 अपॉन 0.02. आता या वयात तुम्हाला डिवाइड करता येतो ना. पॉईंट नंतर किती डिजिट्स येतं 2. पॉईंट रिमूव्ह केला आपण डेसिमल पॉईंट. 0.2 डेसिमल पुढे सर्कल हा याचा आहे सर्कल. 18/2 दॅट इज 9 डिग्री. दिस इज द रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. असंच एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. तुम्ही फाईंड करायचं. बस चेंज काय करतोय अँग्युलर डिस्पर्शन 0.1 डिग्री घ्या. हा ब्ल्यू कलर आहे. इथं आता व्हायलेट करून घ्या रेड. ब्ल्यू कलरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे तुम्हाला 1.61 आणि 1.59. काय काय चेंज केला बघा तुम्ही झाला. व्हायलेट कलर घेतला रेड कलर घेतला झाला. अँग्युलर डिस्पर्शन 0.1 डिग्री.
मग फक्त हे बदलेल तुमची 0.1 एन बी बदलेल झालं. एन आरची व्हॅल्यू आता इथं 9 झाली. फॉर्म्युला हाच आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आणि ॲन्सर काढायचं आहे तुम्हाला. बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये.